आणि आम्हाला खूप त्याबद्दल वाईट पण वाटतं. रडताय तुम्ही? काय वाटतं का रडताय तुम्ही? आमची इथली एक मैत्रीण मिस आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटतं त्याच्याबद्दल. कालच तिने गाडीवरून पडली आणि आमचं मनच केलं नाही का कार्यक्रम करावा, पण तिनं नाही जिद्द धरली की तुम्ही करायचाच. काही केलं तिनं कालपासून झालं. नमस्कार, टुडे समाचारमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडतं आणि शहरात काय घडतं तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आज धाराशिव शहरामधल्या बालाजीनगर शेकापूर रोड, बालाजीनगर इथं आहे शेकापूर रोड, आणि इथं मकर संक्रांतीच्या निमित्तानं हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. आपल्यासोबत काही महिला आहेत, ह्यांनी इथं बरेच असे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत मकर संक्रांतीच्या निमित्ताने. ते तसेच इथे हे उपक्रम पण राबवण्यात आलेले आहेत. धाराशिव जिल्ह्यातली 1 नंबर चॅनल आहे आमचं. या चॅनलची व्ह्यूज 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला, आपल्यासोबत इथं आहेत महिला. काय नाव तुमचं? नमस्कार, माझे नाव अश्विनी घनश्याम लखदेवे, राहणार शेकापूर, तालुका जिल्हा धाराशिव. आता तुम्ही इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. कशा पद्धतीने कार्यक्रम ठेवला? त्यांना बोलून नंतर बोलते. बघा, आपल्यासोबत इथं काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव आम्रपाली बालाजी फेरे, बालाजीनगर शेकापूर, धाराशिव येथील मी महिला आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे 3.5 शक्तिपीठ, त्यापैकी एक पीठ असणारं तुळजाभवानी मंदिर. तर त्या तुळजाभवानी मंदिराचं थोडक्यामध्ये आख्यायिका, तसेच जी प्रत्येक घरामधली तुळजा आहे, तर ती तुळजा कशी सदृढ आणि तिचं जर आरोग्य छान झालं तर तिचं कुटुंब पण सदृढ आणि छान होणार आहे. त्यासाठी आम्ही तुळजाभवानी मंदिराचा थोडासा देखावा, त्याची थोडीशी आख्यायिका, शिवाजी महाराजांचे मावळे आणि त्यांच्या दरबारामध्ये जो कारभार चालत होता तो, तसेच आपल्या इथं परंपरेनुसार जर विवाह झाला तर जो गोंधळ घातला जातो, तर ती तुळजाभवानी मातेच्या दरबारात घातला जातो. तर ती गोंधळ, तसं तुळजाभवानी मंदिर आणि प्रत्येक घरामधली जी तुळजा मी आता उल्लेख केला, तर ती तुळजा प्रत्येक आरोग्यदायी आणि सुशिक्षित असली पाहिजे, तिचं सक्षमीकरण असलं पाहिजे. तर आपल्या भारताचा उद्देश आहे की प्रत्येक घराघरातील महिला ही सक्षम झाली पाहिजे. जर महिला सक्षम झाली तर तिचं कुटुंब आपोआपच सक्षम होणार आहे. तर त्याचाच उद्देश ठेवून आम्ही थोडीशी आमच्या अष्टभुजा महिला ग्रुपतर्फे थोडंसं आम्ही जी घराघरातील महिला आहे तर तिचं आरोग्य कसं छान राहणार आहे, तर त्याच उद्देशानं आम्ही जी उमेद अभियान अंतर्गत आमचा सिद्धेश्वर महिला प्रभाग संघ आहे, तर आमच्या सिद्धेश्वर महिला प्रभाग संघामध्ये जवळजवळ 200 गट आहेत. तर त्या सिद्धेश्वर महिला प्रभाग संघाअंतर्गत वेगवेगळे अशा 10 ठिकाणी ग्रामसंघ आहेत. तर त्या ग्रामसंघापैकी आमच्या ग्रामसंघाचे नाव आहे आदर्श महिला ग्रामसंघ, आणि आदर्श महिला ग्रामसंघामध्ये आमच्या जवळजवळ 22 गट आहेत. तर आदर्श महिला ग्रामसंघातीलच आम्ही गटातीलच महिला आहेत. तर या गटातील महिलांचा आमचा एक ग्रुप आहे आणि आमच्या ग्रुपचे नाव आहे अष्टभुजा. तर आमच्या ग्रुपतर्फे जे महिलांना आठवडी पालेभाज्या लागतात, तर त्यासाठी आम्ही ती मॉडेल पोषण बाग आम्ही इथे केलेली आहे. आणि त्या पोषण बागेचे महत्व आम्ही इथं समोर लिहून दिलेले आहे, म्हणजे थोडक्यामध्ये महिलांना वाचून समजलं पाहिजे. आता ह्याची माहिती कोण सांगणार? तुम्ही सांगणार, त्यांनी सांगणार? बरं, बघा, आपल्यासोबत महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय नाव तुमचं? माझं नाव अश्विनी घनश्याम लखदेवे, राहणार शेकापूर, तालुका जिल्हा धाराशिव. बरं, आता हे तुम्ही इथं जे हे आठवड्याभर जे लागणारे जे आपल्या आरोग्यासाठी जे चांगल्या वस्तू म्हणजे फळभाज्या ते आहेत, काय काय आहेत इथं आम्ही ना एक पोषण बाग बनवलेली आहे, आणि पोषण बाग आहे ती 7 वाफेची आहे. 7 वाफेची पोषण बाग केली म्हणजे आपल्याला आपल्या आठवडी वार असतात 7 वार. प्रत्येक महिलांना बाजारातून भाजीपाला न आणता तो भाजीपाला आपल्या दारात म्हणजे आपल्या परसबागेमध्येच उपलब्ध व्हावा, आणि त्यामुळे महिलांचे काय होईल, आरोग्य सुधारेल. आणि प्रत्येक दिवसाला एक भाजी करता येईल, ते पण आपल्या दारामध्ये उपलब्ध असलेली. रोज एक भाजी, एक प्रकारची भाजी, आज ही केली, उद्या आज मेथीची भाजी केली, उद्या कांदा पात केली, उद्या टोमॅटो केला, असं 7 दिवसाच्या 7 भाज्या आम्ही इथं लावलेल्या आहेत पोषण बागेमध्ये. 7 भाज्याची नाव काय काय आहेत? जी भाज्या आहेत तिथे जी दिसतात त्याचे नाव काय काय? मेथी आहे, कांदा पात आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, पत्ताकोबी आहे, आणि वांगे आहेत, आणि मिरची, फ्लावर. आता हे जे तुम्ही इथं जे उपक्रम जे राबवण्यात आलेला आहे, तर ह्याच्या मागचा संदर्भ काय आहे, की लोकांपासून संदर्भ काय जायला पाहिजे, की तुम्ही आता इथे जे लावले भाज्या वगैरे काय संदर्भ असणार? कसं आहे माहितीये का, आपण बाजारातून भाजीपाला आणतो, तो भाजीपाला कसा असतो, तो रासायनिक असतो, फवारलेला असतो. त्याच्यावर विविध प्रकारचे टवटवीत छान दिसावा म्हणून तिने फवारलेला असतो, रासायनिक प्रक्रिया केलेला तो भाजीपाला असतो. आणि आपल्या पोषण बागेमध्ये कसं असतं, बिन फवारणी केलेला सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला आपल्याला घरगुती खायला भेटतो. आणि बाजारातली भाजीपाला खाल्ल्यामुळे महिलांमध्ये आजाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे, आणि त्या आजाराचे प्रमाण कमी व्हावे म्हणून ते पोषण बागेतले आपण भाजीपाला करून तो भाजीपाला आपण घेतला. बघा, इथं
आपल्यासोबत इथे दोन महिला होत्या. त्यांनी इथं आपले जे आठवड्याला जे भाजीपाला जे लागतात खाण्यासाठी त्याच्यासाठी इथे उपक्रम राबवण्यात आलेला होता. तर आपण इकडे जाऊया मध्ये आतमध्ये. इकडे पण काही महिला उभारलेल्या आहेत. देवीचे इथं मोठ्या आनंदाने इथं त्यांनी इथं साज केलेला आहे. इथं जागरण गोंधळ साज केलेला आहे. तर आपण टेंट मध्ये जाऊया चला. आपल्यासोबत इथं अजून काही महिला आहेत. त्यांनी इथं जागरण गोंधळाचा इथं साचार असलेला आहे, म्हणजे उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तर काय सांगचाल, काय आहे तुमचं नाव, काय तुमचं? अश्विनी देवकते. तुळजाभवानीचा हा गोंधळ मांडला जातो देवीची स्तुती करण्यासाठी. देवीची पूर्ण ते आदिशक्तीचा आदर करण्यासाठी जागरण गोंधळ हा रात्रभर जागवला जातो. देवीचे महिषासूर मर्दिनीने वध कसा केला हे त्या रात्रभर जागून ते सांगितलं जातं. आणि नवीन लग्न झाल्यानंतर नवरा नवरी रात्रभर जागून हे तिथी पूर्ण करतात. असं म्हणून आम्ही हे एक सादर तुळजाभवानीचा गोंधळ म्हणून इथं सादर केलेला आहे. तुम्ही किती जणांनी हे कार्यक्रम जे राबवण्यात आला ते किती जण आहेत? आम्ही 8 जण आहेत. अष्टभुजा ग्रुप म्हणून 8 जण आहेत. बरं, म्हणजे 8 जणांनी तुम्ही इथे कार्यक्रम राबवण्यात आला. त्यातला तुम्ही कार्यक्रम हे तुम्ही म्हणजे हे राबवलेला आहे तुम्ही, बरोबर? बरं. तर आता लोकांना संदेश काय असणार आहे तुमचा, हे कार्यक्रम बघितल्यानंतर लोकांनी काय काय केलं पाहिजे? एकीने येऊन मैत्रिणींनी कसं पुढे जावं, सगळे दुःख विसरून आपल्या संसारातून आपलं दिवसभराचा थकवा दूर करून एकत्र येऊन काहीतरी नवीन उपक्रम जागवावा पुढे, हे मी पुढे मैत्रिणींना संदेश देऊ शकते माझ्या दुसऱ्या. बघा, इथं आपल्यासोबत जागृत कार्यक्रम इथे म्हणजे राबवण्यात आलेला होता. आपण थेट तिकडे जाऊया. आता तिकडे पण त्यांनी काही उपक्रम राबवलेले आहेत, ते आपण थेट तिकडे जाऊन जाऊया. चला. बघा, आपल्यासोबत अजून इथं काही महिला आहेत. जसं की त्यांनी इथं तुळजाभवानीचं इथं मंदिराची स्थापना केलेली आहे आणि अनेक असे उपक्रम राबवण्यात आलेले होते. त्यातले 2 उपक्रम तिकडे पण होते. आता इकडे आपण मध्ये जाऊया, आतमध्ये त्यांच्याशी जाणून घेऊया. काय नाव तुमचं? माझं नाव राणी सचिन बुरुंग. आता तुम्ही जे इथं मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि त्यातल्या त्यातच हे तुम्ही उपक्रम राबवलेला आहे, तर त्यातला उपक्रम तुम्ही कोणता राबवला? हा घटस्थापनेचा. शारदीय नवरात्रात आपण 9 दिवस हा घटस्थापना करतो. वावरी आणण्यापासून खायची पानं, आंब्याची पानं, सगळे धान्य गोळा करायचे, सगळे घटस्थापना करतो. त्या घटस्थापना 9 दिवस त्याची पूर्ण सेवा देवीची केली जाते. नवरात्रात कडकण्या बांधल्या जातात. त्याची पूर्ण मनापासून सेवा केली की तो छान हे स्थापना होती, त्याचा उगवला छान येतो. आणि हा छोटासा आम्ही हा देखावा केलेला आहे. बर, आता हे ह्याच्याबद्दल काय सांगसाल तुम्ही? आता म्हणजे सांगायचं जर तात्पर्य म्हणजे लोकांपाशी संदेश काय झाला पाहिजे? हा नवरत्नाचा आपला हा आई भवानीचा हा मनापासून केलेली श्रद्धा भक्ती ह्या नवरत्नात ह्या घटस्थापनेतूनच दिसून येते महिला आपल्याला. बघा, इथं आपल्यासोबत अजून काही महिला, आपण थेट त्यांच्याशी. काय नाव तुमचं? राणी अनिल पाचबाई. आता काय सांगसाल, इथं तुम्ही मकर संक्रांती निमित्त इथं देखाव्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता, तर तुम्ही कोणता कार्यक्रम इथं ठेवला? तुळजाभवानी मातेचा आम्ही देखावा केलेला आहे. मी सांगू इच्छिते की तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत असून ती संपूर्ण महाराष्ट्राची आराध्य दैवत म्हणून मानली जाते. आता यांच्या पुढे हे जे ठेवलेले आहे, हे काय काय ठेवले? हे आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे ठेवलेत. शिवाजी महाराज पण आम्ही दाखवलेत. गड चढायला लागलेले मावळे दाखवलेत. अजून काय काय आहे इथं? बघा, इथं आपल्यासोबत अजून काय महिला आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया आपण. काय नाव तुमचं? माझं नाव अश्विनी मगर, अश्विनी शैलेश मगर. आता काय सांगसाल तुम्ही, इथं मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि त्यातल्या त्यात इथं देखावाचा पण कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता, तर काय सांगसाल? आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून दरवर्षीच करतो. गेल्या वर्षी आम्ही गावखेड्याची परंपरा, आपलं जुनं ते सोनं ही थीम वापरून आम्ही केलं होतं. आता ह्या वर्षी आपल्या महाराष्ट्राची परंपरा दाखवायची म्हणून आम्ही आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि आपल्या धाराशिव पासून जवळच असलेल्या तुळजापूरचा देखावा आम्ही सादर केला. सगळ्या महाराष्ट्रात, म्हणजे महाराष्ट्रातच काय पूर्ण देशात आपल्या आई तुळजाभवानीची प्रसिद्धी पण आहे आणि म्हणजे आपल्या सगळ्या लोकांची श्रद्धा आई म्हणून आपण हे करतो. त्यामुळे आपल्याला एक जवळची अशी वाटणारी ही देवी आहे म्हणून. आणि महिलांचं तर विशेष हे असते, त्यामुळे आम्ही देवीचा देखावा केलेला आहे. आता मला ह्याच्यातली माहिती थोडक्यात माहिती सांगा, ही काय काय आहे, काय काय ठेवलेलं आहे? आम्ही हे मावळे ठेवलेत. शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी होती, शिवाजी महाराजांचीच काहीतरी आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून आम्ही मावळे दाखवलेले आहेत. मावळ्यांवर शिवाजी महाराजांची पण श्रद्धा होती देवीवर म्हणून. परत आपण ह्या बांगड्या प्रसिद्ध आहेत आपल्या तुळजापूरच्या. आम्ही देवीची ओटी भरली आहे आणि नवरात्रामध्ये शारदीय नवरात्रोत्सवात आपण घट वगैरे घालतो, त्याची आम्ही प्रतिकृती केलेली आहे. बघा, आपण धाराशिव शहरामधल्या इथं मकर संक्रांती निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. आपण इथं आलेलो होतो कार्यक्रमामध्ये आणि ह्यांनी इथं देखाव्याचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला होता.
तसेच इथं देवीचं आई तुळजाभवानी देवीची इथं मंदिराच्या इथं यांनी देखावा करण्यात आलेला होता. तसेच घटस्थापना करण्यात आलेली होती. तसेच जागृत गोंधळाचा तसेच अनेक इथं उपक्रम राबवण्यात आलेले होते. त्यातलंच एक उपक्रम ह्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. बघा इकडे दाखवू शकताय तुम्ही, इकडे हाती ठेवण्यात आलेला आहे. इकडल्या साईडला पण एक हाती ठेवण्यात आलेला आहे. इथे समोर देखावाचं हे केलेलं आहे यांनी. आणि तिकडं पण भाजीपाल्याचं सिस्टम केलेलं आहे. इथे जागरण गोंधळ सिस्टम केलेलं आहे. आपण आता तिकडे जाऊया. तिकडं मकर संक्रांती निमित्त तिकडं पण काय कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. आपण तिकडे जाऊ. आणि खरंच जर बघण्याचं मागचं कारणच म्हणजे या कार्यक्रम ठेवण्याचं मागचं कारणच म्हणजे खरंच मैत्री प्रेम आणि त्या मैत्रीच प्रेमामधलाच एक अष्टभुजा ग्रुप असेच इथे ह्यांचा हे 9 जणांचा 8 जणांचा आधी ग्रुप होता. आता एक जण जॉईनिंग झाले त्याच्यामुळे 9 जणांचा ग्रुप झालेला आहे यांचा. काय सांगता तुमच्या मैत्री प्रेमाच्या बद्दल काय सांगता? मैत्री प्रेमाबद्दल सांगायचं म्हणलं तर आमच्या मैत्रीचं म्हणजे खूपच छान असं म्हणजे असं एक मेनिंगच झालंय आता. मेनिंग झालंय आणि आता जीव बघायचं गेलं तर इतका जीव सगळं आमचं घरातलं मुलांचा असो, नवऱ्याचा असो, सासूबाईचा असो आणि प्रत्येक जण ग्रुप मधली कोण ना कोण प्रत्येक जण काही ना काय असं वर्क करते. छोटं मोठं वर्क आपापलं करून घर सांभाळून आम्ही आमच्या मैत्रीचा धागा असा गुंफून असा बांधून एका ठिकाणी ठेवलेला आहे. आमचं ग्रुपचं म्हणजे असं प्रेम जर बघायला गेलं तर कुणाला ठेच जरी लागली तर तात्काळ त्या ठिकाणी सगळेजण उपस्थित आमचे राहिले. आता एक मैत्रीण आमची आता तिचा हात मोडलाय तर आता तिला नाही तर म्हणजे असं आम्ही आमचं ती अश्रू आहेत ना आम्ही दडवून ठेवलेत का तर ज्या महिलांसाठी आम्ही हा कार्यक्रम असं आयोजित केलाय तर त्या महिलांसमोर असं दिसायला नको की कराच. आणि तिनं तिचा व्हिडिओ कॉल आम्हाला दर 10 मिनिटाला तासाला तिचा व्हिडिओ कॉल आहे की कशी तयारी आहे आणि आपला कार्यक्रम छान झाला पाहिजे, कशी तयारी आहे आपला कार्यक्रम छान झाला पाहिजे असं तिचा हट्ट आहे. आणि ऑपरेशन झाल्यानंतर 1 तासाच्या आत लगेच तिनं आम्हाला व्हिडिओ कॉल करून तयारी कशी आहे तुम्ही म्हणजे रडायचं नाही हसत राहिलं पाहिजे अशी तिनं आम्हाला मैत्रीची शपथ दिली. आणि तिनं शपथ घातल्याप्रमाणे आम्ही आनंद असं दाखवत आहोत आमच्या चेहऱ्यावर पण प्रत्यक्ष तसं नाही. प्रत्येक सण पण साजरा करतो. काय म्हणलं? रंगपंचमी असो, नागपंचमी असो, विविध खेळ आम्ही जे महाराष्ट्र आपले सगळे सण आहेत ते चांगले सागर संगीत आम्ही साजरे करतो. बघा इथं आपल्यासोबत काय नाव तुमचं? मयुरी प्रमोद बामनकर. आता काय सांगचाल इथं तुम्ही मकर संक्रांती निमित्तानं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि इथे देखाव्याचा पण कार्यक्रम ठेवण्यात आला. काय सांगचाल? आमचा अष्टभुजा ग्रुप आहे आणि आम्ही इतक्या जीवलग मैत्रिणी आहोत ना की आमच्या मैत्रिणींचं वर्णन असं शब्दात सांगता येणार नाही. आणि आमच्या मैत्रीमध्ये एकीका आहे आणि प्रेम किती आहे हे पण याच्यातून व्यक्त करून आम्हाला बायकांना सांगायचं होतं. आणि विशेष म्हणजे महिला एकत्रित येण्यासाठी आणि महिलांना पण स्वतःसाठी वेळ देण्यासाठी म्हणून छंद आम्ही नेहमी जोपासतो. आणि काहीतरी महाराष्ट्राला संदेश आपले भेटावा महिलांना की आपल्या महाराष्ट्रात आई तुळजाभवानी कुलस्वामिनी ही किती महत्वाची आहे, त्याची घटस्थापना कशी केली जाते, त्यातनं गोंधळ कसा घातला जातो याची सर्व माहिती महिलांना कळावी आणि आपली जनजागृती व्हावी याच्यासाठी आम्ही 8 तास घातलेला आहे. आता इथे काय काय तुम्ही उपक्रम राबवण्यात आलेले होते? आणि आम्ही हळदी कुंका बरोबरच आई तुळजाभवानीच्या बांगड्या पण ठेवलेल्या आहेत. आणि बांगड्या विशेष म्हणजे महिलांना 2-2 बांगड्या देऊन आम्ही म्हणजे आई तुळजाभवानी गेली तर आपण बांगड्या आवर्जून घालायच्याच. त्याच्यासाठी ते महत्व महिलांना कळावं ते त्यासाठी आम्ही बांगड्या लुटण्यासाठी ठेवलेल्या आहेत. बघा मला त्या बोर्डाविषयी माहिती सांगायची, बोला. त्या फ्रेमविषयी तिथे जाऊन सांगायची. बघा इथं कार्यक्रम राबवण्यात आलेला होता मकर संक्रांती निमित्त आणि त्यातल्या त्यात इथं जीवलग मैत्री ग्रुप असं एक इथं त्यांनी उपक्रम राबवण्यात आलेला आहे. बॅनर लावण्यात आलेला. तर अलीकडे थोडं काय नाव तुमचं? मयुरी प्रमोद बामनकर. आता काय सांगचाल इथे तुम्ही हे उपक्रम राबवण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने राबवण्यात आलेला? हा आमच्या जीवलग मैत्रिणी हा ग्रुप आहे. यामध्ये आमच्या 9 मेंबर आहेत आणि प्रत्येकीचं गुणवैशिष्ट्य काय आहे, प्रत्येकीचं वेगळे विचार काय आहेत आणि प्रत्येकाचा स्वभाव काय आहे हे सगळं आम्ही याच्यातून व्यक्त करून सांगितलेलं आहे. काही नटखट आहेत, काही रागवतात, काही बोलतात, काही एकमेकींना धरून एकत्र आहेत. पण काही झालं तरी आमच्या ग्रुपमधले कोणी बाजूला जाणार नाही आणि सगळे एकत्र मिळून मिसळून राहतात. त्यातल्या इथले जे 9 जे तुम्ही जे लावलेले आहेत ग्रुप, तुमचा 9चा जे ग्रुप आहे त्यातली माहिती सांगता का थोडी? हो, बायकांचं म्हणणं कसं असतं की बायका हा एकत्र जास्त दिवस राहू शकत नाहीत. पण आम्ही 100% गॅरंटीने पटवून दिलेलं आहे की आम्ही एकत्र राहू शकतो आणि बायका एकत्र आल्यानंतर काही करू शकतात. हे जिवंत उदाहरण आम्ही इथं करून दाखवलेलं आहे. त्यातली आम्ही पहिली व्यक्ती जी आहे राजकन्या राणी ती एकदम टापटीपणामध्ये एकदम एक्सपर्ट आहे. घरचं काम स्वच्छता त्यात एक्सपर्ट आहे. दुसरी जी आहे अश्विनी, तिला कुणीही काय रुसलं फुगलं तर एकदम मनवती, छान हसती, सगळ्यांना समजून घेते. तिसरी जी आहे आम्रपाली, ते एकदम मनामध्ये प्रत्येकाचं घर करून छान स्वभावाने छान हसून सगळ्यांशी बोलते. चौथी जी आहे राणी, त्याचं काय नाही, स्वतःच्या मनामध्ये गुंग असते, कुणाचं काही हो ते आपल्यातच मग्न असते. 5वी आहे आशा,
तिचं काय आहे, नुसते फक्त थोड्या वेळासाठी, पण परत लगेच मनवलं की लगेच समजून जाते, चिडून बसत नाही. 6वी काय तनुजा, तिचं काय माहिती का, तिला इतका स्वभाव तिचा मस्त आहे. ती आमच्यात खूप उशिरा ग्रुपमध्ये आली, पण लेट पण थेट, नटखट, चंचल आणि एकदम तनिष्कासारखी चमकणारी आहे ती. आणि सध्या झालंय काय, आमच्या ग्रुपमध्ये ही जी मेंबर आहे तिचं काल गाडीवर पडली, त्याच्यामुळे तिचं ऑपरेशन झालं काल हाताचं, त्यामुळे ती येऊ शकली नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याबद्दल खूप नाराज आहोत आणि आम्हाला खूप त्याबद्दल वाईट पण वाटतं. रडताय तुम्ही, काय वाटतं का रडताय तुम्ही? आणि आमच्यातली एक मैत्रीण मिस आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटतं त्याच्याबद्दल. कालच तिने गाडीवरून पडली आणि आमचं मनच केलं नाही का कार्यक्रम करावा, पण तिनं नाही, जिद्द धरली की तुम्ही करायचाच. काही केलं तिनं, कालपासून झालं व्हिडिओ कॉलवर बघते आम्हाला आणि कार्यक्रमाचा आनंद घेते. आता तुम्ही एवढं मैत्रीप्रेम तुमचं, रडण्यासारखं मैत्रीप्रेम खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे. एकमेकीला खूप जीव लावतो आम्ही. यातूनच दिसतंय तुम्ही जीव किती लावताय. ते एवढं रडताय म्हणजे जीव तर लावणारच ना तुम्ही. आणि दुसरी आहे ती सुवर्णा पोलीस. ही पोलीस आहे, पण पोलिसाचा रुबाब तिनं कधी आम्हाला दाखवला नाही. आम्ही कुणी काही आमचं चुकलं तर एकदम तिने हक्काने मनवते आणि समजून सांगते. सगळ्यांच्या लेकरांकडे लक्ष तिचं असतं आणि सगळ्यांच्या लेकरांना तिचं सांभाळते. आणि दुसरी आहे अश्विनी. तिचं कसं आहे, स्वतःच्या मनामध्ये नाजूक साजूक आहे, सुंदर आहे. संत मम्मा तिला म्हणतो, कारण तिचा मुलगा 10वीला आहे, पण तोही वाटत नाही की तिनं एवढी मोठी असेल. आणि सगळ्यात लास्टची मी आहे ते सगळ्यांना, त्यांचं म्हणणं आहे की मी सगळ्यांना धरून ठेवते आणि माझं सर्वांवर नितांत प्रेम आहे. मी कधीच कोणाची भांडण करत नाही. हे जे तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालताय बरोबर, असंच ना? बरं, त्याबद्दल काय सांगाल? आता तुम्ही इथं बॅनर पण लावण्यात आलेला होता आणि ते देखावा पण करण्यात आलेला होता आणि त्यातल्या त्यातच तुमचं मैत्रीप्रेम एवढं असेल असं मला वाटलं नव्हतं, परंतु इथं बघितल्यानंतरच मला कळालं की तुमचं मैत्रीप्रेम 9 जणांचं जे ग्रुप आहे ते खूपच छान आहे. असेच तुम्ही ग्रुपमध्ये एकत्र राहा, असेच तुम्ही पुढे अजून तुमच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो मी. बघा आपल्यासोबत आपण इथं आलेलो होतो आणि धाराशिव शहरामध्ये, आणि इथं ह्यांनी मकर संक्रांती निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि ह्यांनी इथं देखावा पण ठेवण्यात आलेला होता. आई तुळजाभवानीचा देखावा इथं ठेवण्यात आलेला होता. त्यातच काय अजून बरेचसे उपक्रम राबवण्यात आलेले होते. त्यातच आई तुळजाभवानीच्या बांगड्या पण, हिरव्या कलरच्या बांगड्या पण त्यांनी इथं हळदी कुंकाला आल्यानंतर हिरव्या बांगड्या आणि अनेक असे उपक्रम ह्यांनी इथं राबवण्यात आलेले होते. तर आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे आणि त्यांचं एवढं मैत्रीप्रेम आहे त्यांचं की त्यांनी आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे की त्यांनी अश्रू, त्यांच्या म्हणजे डोळ्यातून अश्रू आल्या. त्यांची एक मैत्रीण जी आहे ती काल गाडीवरून पडली आणि त्या पडल्यानंतर त्यांनी येऊ शकले नाही तिथं, त्याच्यामुळे त्यांचं एवढं मैत्रीप्रेम आहे की त्यांनी इथं स्वतः आपल्याला म्हणजे रडत असताना आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांचं सगळं इथं वैशिष्ट्य गुण जे काय आहेत ते आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. आपल्याला त्यांनी कसा वाटला विषय नक्कीच कळवणार. काही वेगळे विषय असतात, फिल्मास नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन आबी जावळे सोबत मी अल्ताफ मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.